एक वयस्कर व्यक्ती होता, एकटा राहायचा. मुलं त्याची परदेशातून बाहेर असते. त्याचा मोबाईलवर त्याच्या काय कोणता कॉल येत नव्हता, म्हणून तो मोबाईल रिपेअर करणाऱ्या दुकानात गेला. त्याला म्हणाला, अरे हा माझा मोबाईल बिघडलाय, काय कळत नाही ना, चेक कर. दुकानदाराने चेक केला, पण तो मोबाईल आहे ना त्याचा एकदम व्यवस्थित चालू होता. आणि तो बोलला, या मोबाईलवर माझ्या मुलांची फोटो शिकले, म्हणून मला वाटतं अपमान कसा. एवढी परिस्थिती खराब झालेली आहे. मुलाला दिवसातून एक दोन फोन तरी करणं आवश्यक आहे. पण तो मुलं फोन करत नाही, त्याला वाटतं माझा मोबाईल बिघडला. अशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक मुलाला वाटतं की मी जे काही यश संपादन केलेलं आहे ते माझ्या आई वडिलांनी तर पाहावंच, समाजाला तर आपण दाखवतोच, परंतु सगळ्यांच्या नशिबामध्ये एक गोष्ट नसते. मी माझ्या स्वतःच्या बद्दल वैयक्तिक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की मी 2004 साली सब इन्स्पेक्टर म्हणून ट्रेनिंगला गेलो. गेल्या काही युनिफॉर्मचं माप वगैरे घेतात, तिकडे प्रथम आपले हाफ पॅन्ट वगैरे त्याच्यावरच ट्रेनिंग चालतो. मग ते जेवढे 300-400 लोकांची बॅच, 300-350 लोकांची युनिफॉर्म वगैरे शिवायला वेळ लागतो. महिनाभरामध्ये सगळ्याचे युनिफॉर्म आले. एक महिन्यानंतर ट्रेनिंगला 1 महिन्यानंतर 1 मे होता. 1 मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन. आणि त्या दिवशी झेंडावंदन असतं. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही सर्वांनी युनिफॉर्म घातला. आयुष्यात पहिल्यांदा तो युनिफॉर्म घातल्यामुळे जो आनंद वाटला होता तो फार वेगळा होता. त्यावेळी मोबाईल नव्हते, त्यावेळी फोटो काढायचे असतील तर फोटोग्राफरला बाहेरून बोलवावं लागायचं. आता फोटोग्राफरला तर बाहेर